love the crust. अर्धा तास लाईन मध्ये राहून लोक खातील, पण त्याच्या शेजारी जस्ट शेजारी सेम वस्तू मिळते ते जाऊन नाही खाणार. बनारस मधलं जे अस्सी घाट आहे ना, बनारसचा हार्ट असल्यासारखं आहे. आम्ही आता लिटरली गंगा माच्या मधोमध आहे आणि तुम्ही माझ्या लेफ्टला जे बघू शकता ते आहे अस्सी घाट. अस्सी घाटावर खूप सारे असे स्पॉट्स आहेत तिथे आपण खायला जाऊ शकतो, जिथे मी तुम्हाला सगळीकडे घेऊन जाणार आहे आणि मी पण बरंच काही काही खाणार आहे. सो तुम्ही माझ्यासोबत जुळून राहा थ्रू आउट आणि आपण बघू की अस्सी घाट बनारस मध्ये आपल्याला काय काय खायला मिळतं. अस्सी घाटला लागून ही एक जागा आहे ज्याचं नाव आहे पिझेरिया वाटिका. फॉरेनर्सला, टुरिस्टला हे सगळं ते जेवण सर्व करतात जरा इंडो वेस्टर्न करून. पण ऑर्डर केलाय ऍपल पाय, कारण तिथलं प्रचंड फेमस अशी ती डिश आहे. हे गरम आहे, छान असा क्रस्टी आहे, फ्लेकी आहे, खस्ता ज्याला म्हणतो आपण तसं आहे. छान आतमध्ये ऍपलचे शेविंग्स आहेत. अँड स्मेल्स व्हॅनिला. कॅन आय स्मेल? For now smells vanilla. I love the crust. म्हणजे असं आयसिंग शुगर आणि फ्लेकी असा क्रस्ट, त्याच्यावर व्हॅनिला इसेन्स, त्याचं कॉम्बिनेशन करून जे क्रस्ट तयार केलाय पायचं, डिलिशियस. व्हॉट आय डू टॉलरेट हिअर इज ऍपल. म्हणजे मला ऍपल ॲज फ्रूट कधीच नाही आवडलं आणि त्याचं फिलिंग मध्ये, म्हणजे या पायमध्ये त्याचं फिलिंग पण मला इतकं काही खास आवडत नाहीये. मला ना जरा सिनेमनची कमी वाटते. जर सिनेमन असतं तर म्हणजे ते अजूनच दुप्पट टेस्टी झालं असतं. अदरवाईज मला क्रस्ट भयानक आवडलाय. आणि ज्यांना ऍपल आवडतं ना, ज्यांना ऍपल त्यांचा फेवरेट फ्रूट आहे, त्यांना हे ऍपल पाय एंटायरली ॲज अ डिश खूप आवडू शकते. आय लाईक इट बिकॉज ऑफ द क्रस्ट. आय रादर लव्ड इट बिकॉज ऑफ द क्रस्ट. पण फिलिंग साठी सो लोकांना ना प्रचंड चुल असते एका अशा जागी जाऊन खाण्याची जिथली सर्व्हिस असते रूड, आणि त्याच्याकडे गर्दी अशी असते की म्हणजे अर्धा तास लाईन मध्ये राहून लोक खातील, पण त्याच्या शेजारी जस्ट शेजारी सेम वस्तू मिळते ते जाऊन नाही खाणार. जस्ट बिकॉज कुठल्या तरी एका फूड ब्लॉगरने सांगितलं की इथली बेस्ट आहे तर इथेच येऊन खा. लोक तिथेच मरमरून खात असतात. आय हॅव बिग इश्यू विथ दिस. एनिवे, पण आता जिथे आलो आहे त्याचं नाव आहे चाचीजी की कचोडी, आणि तिथे आपण कचोडी सब्जी असं ते कॉम्बिनेशन मिळतं ते आपण घेतलं आहे. अत्यंत छोटीशी जागा आहे, प्रचंड गर्दी आहे, अतिशय अनहायजेनिक आहे. टॉप माय हेड वॉज हे सगळं डालड्याने बनलंय, त्यामुळे माझे खूपच स्पेक्युलेटेड मत आहे या सगळ्या डिशच्या बाबतीत. पण त्यातल्या त्यात बनारस हा सगळ्यात जास्त फेमस नाश्ता आहे आणि इथे अनेक लोक येऊन खातात. सो ट्राय करायला अजिबात हरकत नाही. टेस्टी तर आहे. आलू आणि कोहळ्याची, बटाटा आणि कोहळ्याची भाजी आहे रस्सेवाली, अँड देन ही पुरी. सो दिस इज रिअल फूड. हे आहे दही, त्यांचं दही सकाळी बनवतात, म्हणजे रात्री बनवतात आणि मग सकाळी आणून इथे विकतात. वरती त्याने मला मलाई दिली आहे. हे प्रॉपर दही आहे, आंबट, व्यवस्थित विरजण लावून छान केलेलं असं प्रॉपर दही आहे. अस्सी घाटाजवळच वॉकिंग डिस्टन्सवर एक स्पॉट आहे ज्याचं नाव आहे नाथूज रेस्टॉरंट, जिथे आम्ही आता जाणार आहे आणि काय काय मस्त डिशेस खाणार आहे. नाथूज रेस्टॉरंट जरापैकी फॅन्सियर अशा साईडमध्ये येतं, सिटिंग अरेंजमेंट वगैरे तिथे आहे. तिथे आम्ही ऑर्डर केलं होतं एक मसाला डोसा. लुक ॲट द साईज ऑफ द मसाला डोसा. छान अशी मस्त जबरी अशी एक फिलिंग होती. आणि 2 प्रकारच्या चटण्या, त्याच्या क्लासिक आपल्या चटण्या येतात त्या, सांबार आणि कोकोनट चटणी. बाबांनी इथे ऑर्डर केली होती एक जैन थाळी. जैन थाळीमधले बाकी सगळे पदार्थ वॉज ओके, बट दिस मलाई समथिंग वॉज एनिवे. मिष्ठान्न भंडार टाईपची जागा आहे, त्यामुळे स्वीट्स तर असणारच. बकलावा ट्राय केला मी पहिल्यांदा, सो होता ॲब्सल्युटली. अजूनही इतर स्वीट्स ट्राय केले, फॉर एक्झाम्पल रसमलाई, आणि हे काहीतरी असं खीर कदम टाईप्स काहीतरी होतं. जबरदस्त टेस्टी होतं, पण मला रसमलाई जास्त आवडली, स्पेशली त्याचा रस खूप जास्त टेस्टी होता.
बनारसची अशी लोकल ऑथेंटिक टेस्ट घ्यायला बनारसच्या 80 घाटापासून सगळ्यात जवळ असलेलं तिवारी भोजनालय मध्ये आम्ही आलो आहे. आणि तिथे आम्ही ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस ऑर्डर केल्या. फॉर एक्झाम्पल मसाला भेंडी, दाल फ्राय आणि थाळी वेगळी. आम्ही थाळी पण ऑर्डर केलेली. थाळीमध्ये आलं होतं दाल, पनीर कढाई आणि वांग बटाट्याची भाजी. सोबत पापड होत्या, पोळ्या होत्या, राईस होतं, सॅलड होतं थोडंसं आणि गुलाबजामुन. मला तिवारी भोजनालयमध्ये जसं बनारसी किक असतं ना, ते त्यांच्या जेवणात सापडलं. आणि म्हणून त्या कारणाने ही जी थाळी आहे ही माझ्यासाठी बाय फार द बेस्ट थाळी ऑफ बनारस होती. अनेक देवी देवस्थानाचे शिवालयाचे शहर आहे बनारस. वाराणसीत आता पण उभे आहे. एक फक्त प्रॉमिनंट नोटीस मला असं झालं आहे की हे जे शहर आहे काशी आपण ज्याला म्हणतो ते अस्वच्छ आहे. आपल्यासारख्या लोकांनी अस्वच्छता केली, आपल्यासारख्या लोकांनी कचरा टाकलेला आहे, गंदगी केली आहे. आणि प्रशासन खरं तर इतक्या डीप उतरून या सगळ्या गोष्टी नाही क्लिअर करू शकत. अत्यंत अस्वच्छ शहर आहे. तुम्ही पाहिल्याप्रमाणे आमचं जेवण आता इथे झालेलं आहे. मणिमाता मंदिरात स्थित असलेलं ठाकूरजी की रसोई या ठिकाणी आपण गेलो होतो. मला जरा एक छोटीशी कंप्लेंट अशी आहे की तुम्ही जर जेवण देत आहे म्हणजे विकत आहे इन अ सेन्स, तर त्याला प्रसाद म्हणू नका. कारण प्रसादाला जो वलय असतो की प्रसादाच्या मागची जी भावना असते ती फार वेगळी असते. जर तुम्ही हेफ्टी प्राइजेस घेऊन जर प्रसाद जेवण देत असाल तर त्याला प्रसाद म्हणू नका. आणि स्पेशली त्या ऍटिट्यूड सोबत तर अजिबात म्हणू नका ज्या ऍटिट्यूड मधली इथली लोक वावरत असतात. अदरवाईज इथला जो परिसर आहे तो खूप छान आहे. मणिमाताचं मंदिर आहे मागे, ते तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे गोशाळा आहे, तुम्ही तिथे त्यांना चारा वारा देऊ शकता आणि छान याचा एकंदरीतच परिसराचा आनंद घेऊ शकता. खाण्याच्या बाबतीत मी ती थाळी रेकमेंड नाही करणार. ते सागर रत्ना नावाचं रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही आता छान साऊथ इंडियन डिनर केलं आहे. आणि ते डिनर केल्यानंतर जस्ट खाली उतरल्यानंतर आपण आता आलो आहे केशव तांबूल भंडार इथे, जिथे आपण त्यांचे 2 बनारसी पान, ऍक्च्युअली 4 बनारसी पान मागवले आहे. आणि त्यातले 2 गहाळ केलेत ऑलरेडी आमच्या लोकांनी आणि त्यातले 2 आहेत ते आमच्यासाठी आहेत. मला इतकं सांगायचं की हा पान जो आहे तो अत्यंत मधुर, अत्यंत डिलिशियस आणि अत्यंत गोड आणि रसाळ असा पान असतो. मला माहिती आहे हा बनारसी पान जो आहे तो इतका फेमस आहे. म्हणजे आपण इतरत्र अनेक ठिकाणी आमच्या चर्चा ऐकल्या. त्याचं कारण असं आहे की याला जरा शिस्तीचं पण वलय आहे. म्हणजे हे पान जे आहे ते बनवून ठेवत नाही, ते तुमच्या समोर तुमच्या डोळ्यात देखत ते तुम्हाला बनवून देतात. कस्टमायझेशन तुम्ही करू शकता, तुम्हाला काय हवंय काय नकोय. आणि दुसरं म्हणजे ज्या चौरंगावर ते हा पान बनवतात त्या चौरंगाला ते हात लावू देत नाही. ते चौरंग त्यांच्यासाठी देवासमान असं सेक्रेट असतं फार जास्त, त्याला ते हात लावत नाही, कोणी त्याला हात लावू नाही शकत. सो मी आता तुम्हाला हा एक पान मस्त खाऊन दाखवते. अशा कुठल्या सुपर हाईप ठिकाणी वगैरे आल्यानंतर तुम्ही म्हणजे जरा हायजीन वगैरे कडे दुर्लक्ष करूनच टाका. आणि यांचा ना इतका सॉलिड फंड आहे यार, एक कुल्हड वापरतात ज्याने यांचा रेफ्रिजरेशनचा अख्खा बजेटच मायनस होऊन जातो. सो याच्यात काहीतरी थंड ठेवल्यानंतर ते थंडच राहणार आहे. रबडी आहे वर, छान बदाम केशर पिस्ताचे वगैरे असे जरा लच्छे आहेत आणि खाली लस्सी आणि केसरचं पाणी पण आहे त्यांनी वरतून टाकून दिलं, ते तुम्हाला आता दिसत नसेल. इथे ना याच एरियात अनेक पहलवान लस्सीवाले आहे. यांचं जरा ओजी प्लेस आहे, ओजी शॉप आहे. ते लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच. थोडं हलका हलका ना गुलाबाचा पण जरा असा एक बॅक ऑफ द माइंड तुम्हाला गुलाब पण हिट करतं. रबडी आहे, रबडी इज व्हेरी टेस्टी. ना रबडी सोबत पण तुम्हाला एकदा घेऊन दाखवते. वा वा वा. बनारस मधलं जे 80 घाट आहे ना ते असं म्हणजे बनारसचा जीव, असा हार्ट असल्यासारखं आहे. आणि याच हार्ट ऑफ बनारस मध्ये इतकं काय काय यमी यमी आणि मस्त मस्त खायला आहे की जे तुम्हाला मी सगळं आता दाखवलं. तर आता तुम्ही हे सगळं जे बघितलंय जे आवडलंय का आणि किती आवडलंय, काय आवडलं, मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आपण भेटूत आपल्या नेक्स्ट आणि फुल फ्लेज्ड अशा मस्त यमी यमी व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, सी या.